काही दिवसांपूर्वी मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रेश्मा शिंदे हिचा विवाह सोहळा पार पडला। 29 नोव्हेंबरला हा विवाह सोहळा झाला। रेश्मा शिंदेचा हा विवाह सोहळा फारच चर्चेत होता, कारण रेश्माचे हे पहिले लग्न नसून दुसरे लग्न होते। रेश्माने जेव्हा तिच्या लग्नाची घोषणा केली तेव्हा ती कोणाशी लग्न करणार असा प्रश्न सर्वांनाच पडलेला होता, कारण रेश्माचे हे पहिले लग्न नसून दुसरे लग्न आहे। रेश्माचा पहिला विवाह 2013 साली अभिषेक चौगुलेसोबत झालेला होता, परंतु लग्नाच्या 4 वर्षांनंतरच म्हणजे 2017 साली दोघेही वेगळे झाले। त्यानंतर रेश्मा सिंगलच राहत होती आणि अचानक 4 वर्षांनंतर तिने लग्नाची घोषणा केली। त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता होती की रेश्मा कोणाशी लग्न करणार, परंतु रेश्माने कधीही याविषयी कोणाशी चर्चा केली नाही। तिचे अचानक केळवणाचे फोटो आले, मेहंदीचेही फोटो आले आणि तिने ज्या दिवशी हळदीचे फोटो शेअर केले त्याच दिवशी तिने पवनचा फोटोही शेअर केला। पवन म्हणजेच रेश्माचा नवरा, तो यूकेला एका IT कंपनीमध्ये काम करतो। दोघांचेही लग्न खूप चांगल्या प्रकारे पार पाडले गेलेले आहे। शिवाय लग्नानंतर रेश्माने तिच्या बंगलोरमधील घरामध्ये गृहप्रवेशही केला, त्याचाही व्हिडिओ भरपूर चर्चेत राहिलेला होता। आता रेश्मा परत तिच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सेटवर पोहोचलेली आहे आणि तिने शूटिंग करायला सुरुवातही केलेली आहे। लग्नानंतर रेश्मा ही लंडनला सेटल होणार असे सांगण्यात आलेले होते, परंतु या सगळ्या अफवांना मागे टाकून आता रेश्मा तिच्या कामावर परतलेली आहे। यावेळी तिने एक मोठा खुलासा केलेला आहे। तिने एका न्यूज चॅनलला इंटरव्ह्यू देताना सांगितले की ती ॲक्ट्रेस असल्याचे पवनला माहीतच नव्हते। जेव्हा तिची आणि पवनची पहिली भेट झाली तेव्हा ती ॲक्ट्रेस आहे हे त्याला माहीतच नव्हते। जेव्हा त्याला ते कळले तेव्हा त्याला आश्चर्यच वाटले, कारण ॲक्टर लोकांमध्ये खूप ॲटिट्यूड असतं असं त्याला वाटत होतं। तेव्हा रेश्माने पवनला समजून सांगितले की बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्री फार वेगळी आहे। मराठी इंडस्ट्रीतील सगळे लोक खूप मिळून मिसळून राहतात, ते एका कुटुंबाप्रमाणे जगत असतात। बॉलिवूड त्यापेक्षा खूप वेगळा आहे। हे बघून पवनला खूप आनंदही झाला। तो आधी यूकेला कार्यरत होता, परंतु रेश्माने तिचे काम कायमस्वरूपी सुरू ठेवावे यासाठी त्याने भारताकडे धाव घेतली। तर तुम्हाला पवन आणि रेश्माची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून